सुशिक्षितांनी सुखाचा शोध घेताना समाजाला विसरू नयेत, दादासाहेब जाधव यांचे प्रतिपादन। आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक व बहिर्जी नाईकांचं स्मरण, त्यांच्याबद्दलच्या भावना, त्यांचा शूर पराक्रम स्मृती समाजानं जागृत ठेवावी। सुशिक्षितांनी संकोचित मनोवृत्ती सोडून मोकळ्या मनानं समाजकार्य केलं पाहिजे। समाजातील सुशिक्षित बांधवांनी आपल्या सुखाचा शोध घेताना समाजाला विसरू नये। बहिर्जी नाईकांचे वंशज दादासाहेब जाधव यांनी असे मत बेराड रामोशी सेवा समाज संस्थेच्या वतीनं आयोजित विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गुणगौरव व वधूवर मेळावा प्रसंगी व्यक्त केले। यावेळी कॉम्रेड मारुती शिरतोडे म्हणाले, समाजातील जीवन पद्धती कौटुंबिक नात्यांना भावनांनी एकरूप आहेत। कुटुंबात स्वतःबरोबर इतरांच्या अस्तित्वासाठी भावनांची दखल घ्यायची संस्कार आजच्या तरुणांना मिळावी व त्यांच्या शक्तीला, कार्याला योग्य वळण देणारे, सामाजिक व व्यक्तिगत दुःखांवर उपचार सांगणारे, नैसर्गिक आपत्तींमध्ये धैर्य व कर्तव्य बळकट करणारे ज्ञानदानाचे कार्य केल्यास समाजामध्ये परिवर्तन घडेल। प्रमुख उपस्थिती दादासाहेब जाधव, भूपाल पाटोळे, मारुती शिरतोडे, रामचंद्र पुजारी, माणिक अडके, हनुमंत बेरड, रंगराव मदने, मच्छिंद्र मलमे, शंकर नाईक यांच्या हस्ते इयत्ता 10वी व 12वी मध्ये विशेष गुणप्राप्त विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संकेत मदने, सानिका मंडले, हर्षराज मदने, आरती मदने, प्रतीक्षा चव्हाण, कृष्णा चव्हाण, साहिल मंडले यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। ज्येष्ठ नागरिक धावण्याच्या विविध स्पर्धेत अनेक देशातील गोल्ड मेडल, ट्रॉफी व पुरस्कारानं सन्मानित केलेले दिनकर नाईक यांचाही सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष प्रकाश नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। कार्यक्रमाचं संयोजन प्रकाश नाईक, बाळासाहेब मंडले, मिलिंद मदने, सत्यवान मंडले, ॲडव्होकेट वंदना मिलिंद मदने, सुरेश मदने इत्यादींनी केले। आभार संस्थेचे उपाध्यक्ष भूपाल पाटोळे यांनी